नमस्कार. आजच्या या सविस्तर स्पष्टीकरणात आपण एका अतिशय महत्त्वाचे आणि अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. बघा, 15 मे 2026ला महाराष्ट्र शासनाने एक मोठा शासन निर्णय म्हणजेच GR काढलाय. हा GR विशेष सहाय्य योजनेतील आपल्या दिव्यांग बांधवांच्या UDID कार्डबद्दल आहे. आता हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे आणि राज्यातील हजारो लोकांवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण आजच्या विश्लेषणात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी या समस्येच्या मुळाशी जाऊया. विशेष सहाय्य अनुदान असं अचानक का बरं थांबवलं गेलं? असा कोणता प्रसंग आला की प्रशासनाला थेट अनुदानच रोखावं लागलं? त्याचं झालं असं की UDID कार्ड सक्तीचं करण्याच्या एका नियमामुळे अनेक दिव्यांग नागरिकांचं पेन्शन अचानक थांबलं. आणि साहजिकच यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली, मोठी चिंता निर्माण झाली. आता हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण हे 4 टप्पे पाहणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे या अनुदानाच्या प्रश्नाची पार्श्वभूमी, दुसरा शासनाचा नवीन निर्णय, तिसरा टप्पा म्हणजे यातील 5 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आणि शेवटी सर्वांसाठी पुढील दिशा काय असेल. चला तर मग पुढे जाऊया. तर आपला पहिला भाग आहे पार्श्वभूमी, अनुदानाचा प्रश्न. दिव्यांग लाभार्थ्यांचं अनुदान नेमकं का थांबलं ते आधी थोडक्यात पाहूया. बघा, संजय गांधी निराधार योजनेसारख्या ज्या महत्त्वाच्या विशेष सहाय्य योजना आहेत ना, त्यांचा लाभ घेण्यासाठी शासनाने युनिव्हर्सल ID म्हणजेच UDID कार्ड असणं सक्तीचं केलं होतं. आणि मग झालं काय की ज्या आपल्या दिव्यांग बांधवांकडे हे कार्ड नव्हतं, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मिळणारी ही अत्यंत महत्त्वाची मदत थेट थांबवण्यात आली. म्हणजे विचार करा, ही केवढी मोठी अडचण होती. आता तुम्हीच विचार करा, ज्या लोकांचा उदरनिर्वाहच या निधीवर अवलंबून आहे, तो अचानक थांबल्यावर काय होईल? साहजिकच समाजात एक अस्वस्थतेचं वातावरण पसरलं. या एका निर्णयामुळे अत्यंत असुरक्षित आणि वंचितांच्या मनात एक मोठी भीती निर्माण झाली. हा फक्त काही कागदपत्रांचा किंवा तांत्रिक प्रश्न नव्हता हो, तर समाजातील सर्वात दुर्बल घटकांच्या 2 वेळच्या जेवणाचा, त्यांच्या जगण्याचा प्रश्न बनला होता. आणि म्हणूनच आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. नवीन शासन निर्णय आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाने दिलेला मोठा दिलासा. इथेच एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट येतेय. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शासनाने लगेचच पावलं उचलली आणि 15 मे 2026 रोजी एक नवीन GR काढला. या एका निर्णयामुळे राज्यभरातील प्रभावित लाभार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. कारण यात स्पष्ट सांगितलं होतं की UDID कार्डसाठी मुदतवाढ दिली जाईल आणि त्यांचं थांबलेलं अनुदान पुन्हा सुरू होईल. खरोखर हा एक खूप मोठा निर्णय होता. आता हे नवीन वेळापत्रक कसं आहे ते नीट समजून घेऊया. 15 मे 2026ला हा नवीन GR आला हे तर आपण पाहिलं. त्यानंतर 15 जून 2026 ही स्वावलंबन पोर्टलवर अर्ज दाखल करण्याची सगळ्यात महत्त्वाची डेडलाईन ठरवण्यात आली आणि 30 सप्टेंबर 2026 ही या संपूर्ण मुदतवाढीची फायनल तारीख म्हणजे अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे. हे 5 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? 15 मे 2026च्या शासन निर्णयातील या निर्देशांचं आपण थोडक्यात विश्लेषण करूया. शासनाने जे धोरण आखले ते या 5 प्रमुख मुद्द्यांवरून अगदी स्पष्ट होतं. पहिला मुद्दा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत दिलेली मुदतवाढ. दुसरा मुद्दा, त्याआधी 15 जूनपर्यंत स्वावलंबन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं एकदम बंधनकारक आहे. तिसरं म्हणजे बऱ्याचदा आधार आणि UDID वरील नाव किंवा जन्मतारखेत चूक असते, ती तफावत दूर करण्यासाठी यात विशेष तरतूद केली आहे. चौथं, दर महिन्याला उपविभागीय अधिकाऱ्यांची विशेष शिबिरे भरवली जातील. आणि 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामपातळीवर तपासणी करून जे मयत किंवा बनावट लाभार्थी आहेत त्यांना यातून थेट वगळलं जाईल. 30 सप्टेंबर 2026 ही तारीख सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. ज्या लाभार्थ्यांकडे जुनी वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पूर्वीची मॅन्युअल SDM प्रमाणपत्र आहेत ना, त्यांच्यासाठी नवीन UDID मिळवण्याची ही अगदी शेवटची संधी आहे. 30 सप्टेंबर नंतर मात्र कोणतीही सवलत मिळणार नाही. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि जमेचा मुद्दा कोणता माहितीये? तो हा आहे की या संपूर्ण मुदतवाढीच्या काळात म्हणजेच या ग्रेस पिरियडमध्ये दिव्यांग बांधवांची आर्थिक मदत अजिबात थांबणार नाही. कुणाचंही चालू असलेले अनुदान या प्रक्रियेमुळे रोखलं जाणार नाही. आणि मला वाटतं हाच तो सर्वात मोठा दिलासा आहे ज्याची सगळ्यांना गरज होती. आता हे एवढं मोठं काम करायचं म्हणजे तांत्रिक अडचणी तर येणारच, बरोबर? तर त्या जागेवरच सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी
म्हणजेच एसडीओ साहेब दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी स्थानिक पातळीवर विशेष शिबिरे घेणार आहेत. यामुळे लोकांचे हेलपाटे वाचतील आणि प्रशासकीय कामही अगदी सुटसुटीत होईल. तर आता शेवटचा आणि चौथा भाग, सर्वांसाठी पुढील दिशा. यात लाभार्थी आणि महसूल कर्मचारी या दोघांची नेमकी कर्तव्य काय आहेत ते पाहूया. या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी काम होणं खूप गरजेचे आहे. एका बाजूला आपल्या लाभार्थ्यांनी 15 जूनच्या आत अर्ज करायचा आहे आणि आपला एनरोलमेंट नंबर मिळवायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनावरही मोठी जबाबदारी आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सिस्टीममधील जे प्रलंबित किंवा फेल झालेले अर्ज आहेत त्यांची ताबडतोब तपासणी करायची आहे. म्हणजे बघा, आधार लिंक, बँक खाते किंवा KYCमुळे जे अर्ज अडकलेत ना, ते क्लिअर करणं त्यांच्यासाठी आता सक्तीचं आहे. तर मग दिव्यांग लाभार्थ्यांनी आपली फाईल योग्यरित्या अपडेट ठेवण्यासाठी आणि आपला निधी सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजेत? अगदी सोपं आहे. पहिलं काम, तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाशी लगेच संपर्क साधा. दुसरं, 15 जूनपूर्वी स्वावलंबन पोर्टलवर जाऊन आपला अर्ज भरा. आणि तिसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तिथून जो नवा नोंदणी क्रमांक किंवा एनरोलमेंट नंबर मिळेल ना, तो योजनेच्या पोर्टलवर जाऊन अपडेट करा. बस एवढं केलं की पुढचे सगळे अडथळे दूर होतील. तर ही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या विश्लेषणात पाहिली. आता जाता जाता फक्त एका गोष्टीचा विचार नक्की करा. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही पात्र आणि गरजू दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपलं प्रशासन आणि आपण सर्व नागरिक खरोखरच एकजुटीने काम करू शकू का, या प्रश्नावर नक्की विचार करा आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.